महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रचाराने देखील वेग धरलेला आहे. पाहूयात आमचा एक विशेष कार्यक्रम मुद्द्याचं बोला. नमस्कार, मी श्रीकांत घुले. झी24 तासच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मुंबई महापालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सुरुवातीलाच मराठी विरुद्ध अमराठी, मुंबईचा महापौर कोण होणार, उत्तर भारतीय का मराठी माणूस, या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि याच चर्चेच्या सुरुवातीला आता नेमका मुंबईमधला जो गुजराती मतदार आहे तो नेमका काय विचार करतोय. मी सध्या आलेलो आहे घाटकोपर या भागामध्ये. घाटकोपर हा भाजपचा परंपरागत असा बालेकिल्ला आहे. इथूनच भाजपचे दोन्ही आमदार निवडून दिलेले गेलेले आहेत आणि या भागातला जो मारवाडी गुजराती मतदार आहे तो नेमका आता या सगळ्या रणधुमाळीमध्ये कुणाच्या बाजूने आपला कौल देतोय, या सगळ्या घडामोडींवर त्याला नेमकं काय वाटतंय हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला. मैं भी कुछ कह नहीं सकते. भाजपा का है तो कुछ भी कर सकते हैं. उसका कोई भरोसा नहीं होता, कुछ भी कर सकते हैं. अभी क्या है कि इन लोग को जो पावर दिया ही दिया है, मुझे भी लगता है, मैं खुद भले भाजपा वाला हूँ मगर पावर का मिसयूज हो रहा है ऐसा लग रहा है मुझे. ऐसा लग रहा है आपको? हाँ, क्योंकि फिर भी आप कह रहे हो कि बीजेपी है. आप समझे नहीं, यहाँ जो है जितने भी आदमी है वो सब गुजराती ही है. तो गुजराती भाजपा के संग भी जाते नहीं है, वो भाजपा को वोट देते. नो डाउट शिवसेना के अच्छे. और हमारे यहाँ अभी क्या हो गया है कि इस वक्त भाजपा की पूरी यहाँ पे घाटकोपर में हर एक आदमी दूसरी पार्टी से आया हुआ ही खड़ा है. तो एक इफेक्ट हो सकता है क्योंकि कोई भी भाजपा का जो कार्यकर्ता था वो कोई भी खड़ा नहीं है. एक राष्ट्रवादी में से, कोई शिवसेना में से है, कोई कांग्रेस में से है, उन सबको टिकट दी हुई है. कोई भी भाजपा के मूल है उसको नहीं दिया हुआ है. इसके हिसाब से मुझे लगता है कि भाजपा का अपना जो प्रभाव है वो कम होता जाएगा. कांग्रेस मुक्त भाजपा भारत होगा कि नहीं होगा मुझे मालूम नहीं है, मगर अगर मोदी साहब को कुछ हुआ गए तो भाजपा 100% मुक्त हो जाएगा भारत. ठाकरे बंधूंचा असा देखील आरोप आहे, बीजेपी जर सत्तेत आली BMC मध्ये तर इथल्या मराठी माणसाला ते तितकंसं त्यांना सांभाळत नाहीत किंवा त्यांची कुठेतरी कुचंबना करतात. असं नाही होऊ शकत ना. हां, तुमच्या इथलं काय चित्र आहे? इथलं मराठी माणूस गुजराती सगळे व्यवस्थित आहेत सगळं? हो, सगळं व्यवस्थित आहे. आणि इथे तर काय राखी जाधव आहे इथे या एरियामध्ये. ते आताच भाजपमध्ये गेलेत. हां, आणि त्याचा होल्ड बी आहे. ते काय काम करतात म्हणून त्याच्या इथे चान्स जास्त आहे. बरं, काय तुमच्या या भागात काय समस्या आहेत अजूनही तुम्हाला वाटतं? ट्रॅफिकचा मुद्दा आता येताना आम्ही बघितलं लई आहे. बरोबर. प्लस फुटपाथ कशासाठी बनवतात म्हणून? फुटपाथ वडील लोकांना चालायला बनवतात, बरोबर ना. आणि तेच काय तिथे सगळं फेरीवाडे असतात. तो फुटपाथमध्ये माणूस चालणार कुठे? एवढा वडील लोक असेल तर चालूच नाही शकत ना. फुटपाथ तर पाहिजे ना चालायला. दादा ते बघा, तुम्ही कुठेही बघा, पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण इंडियामध्ये बघा ना ट्रॅफिक एवढाच आहे. काय वाटतं यावेळेस काय इलेक्शनला काय चित्र आहे? कोणाची सत्ता येईल BMC मध्ये? आता मला तर काय असं माहित नाही पडतं, पण ठाकरे बंधू एकत्र आलाय, बघू आता काय होतोय. ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा फायदा होईल? फायदा आता त्यांना होईल का पब्लिकला होईल ते बघायचं आहे ना. भाजप असं म्हणतंय की उत्तर म्हणजे हिंदू महापौर आम्हाला या ठिकाणी, सुरुवातीला त्यांचे एक नेते म्हणाले की आम्ही उत्तर भारतीय महापौर करायचं आहे. नंतर भाजपचं आता म्हणणं आहे की आम्हाला हिंदू महापौर करायचं आहे. ठाकरे म्हणतात आम्हाला मराठी महापौर करायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तर मराठी बघू काय हिंदू बघू, ते एकत्र जे आहे ना, खाली भाषा जे आहे ना, ते मराठी माणसं पण हिंदू जे आहे ना, दुसरे पण हिंदू जे आहे. नाही, पण ठाकरेंचं असं म्हणणं आहे भाजपची जर सत्ता आली BMCला तर इथल्या मराठी माणसाला धोका आहे. कसा धोका होणार? कोण असा धोका देणार? बघू आता, येणार तेव्हा माहीत पडणार रिझल्ट. तुम्ही इथंच राहता, तुमचं मतदान कुठे आहे? माझ्या इकडेच जन्म आहे ना, मुंबईलाच. मतदान कुठे आहे? वोटिंग कुठे आहे? इकडे पन्नाकरला. पंतनगरला. इथं काय भाजपचंच हा सगळा गड आहे? इकडे तर भाजपच्याच आहे ना. इकडे काय किती वर्ष झाले तर भाजपच येतात. काय इथल्या समस्या काय वाटतात? काय अडचणी आहे तिथं? समस्या काय, इकडे तर सगळं बरोबरच आहे. फाफडा, जिलेबी, ढोकळा ही सगळी खाण्याचे पदार्थ, नाश्त्याचे पदार्थ आहेत. घाटकोपरमधल्या बहुतांश भागात तुम्ही जर आलात तर तुम्हाला बहुतांश ठिकाणी हे पदार्थ दिसत आहेत. हे काका आपल्यासोबत आहेत. काका, BMC इलेक्शनची सध्या चर्चा सुरू झालेली आहे आणि ठाकरे बंधू राज ठाकरे, उद्धव ठाकरे सोबत आलेले आहेत. काय वाटतं यावेळेस कोणाची सत्ता येईल? आहे सांगू शकत नाही, कारण काय यावेळी टफ आहे. तरी पण BJP आणि शिंदे साहेब शक्यता जास्त नाही शिंदे साहेब दोघं म्हणजे कोणीतरी येणार. का असं का वाटतं तुम्हाला? BJPचे हार्डकोरचे म्हणजे काय सगळे गुजराती लोक आहेत ना, ते लोक मोस्टली गुजराती याला म्हणजे BJPला वोट करतात.
पण आता आम्ही लोकांशी बोलतो मराठी जास्त आहे की ना बीजेपीचे नाही आम्ही लोकांशी आता बोलतोय बऱ्याच इथं ट्रॅफिकची समस्या तशीच आहे आता तुमच्या खूप त्रास आहे. हां 8 दिवसापासून हे सगळं चाललं आहे. BMCचे ऑफिसर वगैरे येत आहेत, पोलीसच्या गाडी येतात, पोलीसची अख्खी गाडी इथे रात्री उभी राहतात 7 ते 10 अकरापर्यंत. ह्या गल्लीत म्हणजे माणूस निघू शकत नाही. गाड्या म्हणजे स्कूटर म्हणजे खाऊ वगैरे म्हणजे रस्त्यामध्ये लावलं ना ते सगळे काउंटर वगैरे लावलेत ना कोणी बरं चालायला रस्ता मिळत नाही. कोण पण बोललं की ह्याला द्या ते होणार नाही. मला तुम्ही सांगितलं काय BJPला वोट द्या, पण मी मला मर्जी पडे ते देणार की शिवसेनेला द्या, पण माझ्या मर्जी झाली तरच मी देणार. नाही तर मी द्यायला पण नाही झोपून. पण ठाकरेंचं असं म्हणणं आहे की आमची सत्ता आली तर आम्ही मराठी माणसाला इथं स्थापित करू आणि मराठी महापौर झाला पाहिजे. आपण मराठीचे महापौर होणार ना. BJP आले तर पण मराठी येणार नाही बीजेपी म्हणते आम्हाला हिंदू महापौर करायचं आहे आधी त्यांचे काही नेते म्हणतात उत्तर भारतीय महापौर झाला मराठीच होणार ते, पण BJP वाला मराठी कोई बोलणार नाही, काही असं नाही. BJP वाले पण ते मराठी माणूस जाणार. कुठून दुसरं कुठून आणणार? हा कोण आहे दुसरं कॅपेबल आहे ते राहणार ना. ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे ते माणसं राहणार ना. काही सांगू शकत नाही. यू नेवर नो वॉट एव्हर काही पण होऊ शकतं ना. पण यावेळेस राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे भाऊ आहेत ते सोबत आले त्याचा फायदा होईल त्यांना आय डाऊट. कशामुळे तुम्हाला डाऊट कशामुळे यू कॅन सी द सिच्युएशन अराउंड. काय तुम्ही काय पाहता काय परिस्थिती आहे बाहेर आता जिथे तिथे आपण बघतो तिथे खोदलेलंच आहे. एवढी ट्रॅफिक होते घाटकोपरमध्ये. सगळेच प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे. मग इथे तुमचे जे आमदार आहेत इकडे पूर्वमध्ये तुमचे पराग शाह आहेत तिकडे राम कदम आहेत दोन्ही भाजपचेच आहेत मग यांनी ह्या समस्या सोडवल्या नाही का तुम्ही यांच्याकडे कधी यावे ते पण सोडवताच आहे. दॅट इज वॉट आय एम टेलिंग ना की यू नेवर नो वॉट हॅपन्स अँड आय एम नॉट व्हेरी मच पॉलिटिक पर्सन. काय नाही सगळ्यांना कळलंय पब्लिकना. मग मी सांगतो काही केलं नाही त्यांनी मुंबईसाठी. ठाकरे घराण्याने काही दोन्ही ठाकरेने काही नाही केलं. बाळासाहेब सोडले तर काही केलं नाही. कोणी केलं असं वाटतं तुम्हाला BJP विकास महायुती येस 100%. पण त्यांचं असं म्हणणं आहे की कोस्टल रोड असेल किंवा जी विकास कामं झाली मुंबईत सगळे ठाकरे ऐका तरी कोणी केलं? ऐका ना त्या ठाकरेंचं असं म्हणणं आहे सुरुवात आम्ही केली शेवट मात्र श्रेय घ्यायला आता हे आले काय नाही कोस्टल रोड महायुतीनेच केलंय. देवेंद्र फडणवीसने केलंय. पण त्यांचं म्हणणं आहे जर फडणवीस महायुती भाजप शिंदेची शिवसेना यांची जर सत्ता आली महायुतीमध्ये BMC मध्ये तर इथल्या मराठी माणसाला त्रास देतील. 25 वर्ष काय केलं तुम्ही? उद्धव ठाकरेंनी 25 वर्ष BMC मध्ये तुमची सत्ता होती. त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं? बीजेपी के बहुत मेंबर्स लोग को नहीं दिया है टिकट तो लेकिन श्रद्धा हमको इसी पे है कि हो जाएगा सब बराबर है. लेकिन कौन सी पार्टी को आपको लगता है यहाँ पे जैसे BJP का यहाँ पे MLA है राइट तो लोग आप क्या सोचते हो कि कौन सी पार्टी सत्ता में आनी चाहिए जो लोगों का काम कर सकते? देखो अभी बोलने में सब बहुत अलग होते हैं और काम और जब भी आ जाते हैं तभी अलग हो जाते हैं. ऐसा भी हम लोगों ने देखा है. लेकिन मतलब जो काम हो रहा है वो बहुत सही हो रहा है. हो रहा है सही लेकिन आपके एरिया 100% हो रहा है. आपके एरिया में ट्रैफिक का हम देख रहे थे ट्रैफिक का इशू अभी देखो अभी ये जो पराग शाह ने अभी जो ये करवाया है तो ये खाऊगली की वजह से और ट्रैफिक का वो थोड़ा शिस्त हो गया है. और अभी भी थोड़ा RTO और वो सब बराबर करे तो घाटकोपर में ट्रैफिक की असुविधा नहीं रहेगी. मुंबईमधील गुजराती मारवाडी मतदार नेमका काय विचार करतो हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सध्या महापालिकेच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये हा मतदार नेमका कुणाच्या बाजूनं आपला कौल देईल हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न होता. आता घोडा मैदान फार लांब नाहीये. 16 जानेवारीला हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि मुंबईकर इथला मुंबईमधील गुजराती मतदार मारवाडी मतदार नेमका आपला कौल कुणाच्या बाजूनं देतात ते चित्र देखील 16 जानेवारीला स्पष्ट होणार आहे.